तयार नाही, पण दुर्योधनाने हे सर्व बोलणं ऐकलं आणि त्यावेळेला दुर्योधनाला राग आला आणि दुर्योधन म्हणतो, अरे हा विदुर काका अन्न इकडचं खातो आणि गातो पांडवाच्या बाजूने. तर त्याच वेळेला विदुर काकाला राग आलं. सांगितलं, अरे दुर्योधना, अरे तुला जरी वाटत असेल अन्न या दिशेने खात असेल आणि युद्ध त्या बाजूला करणार, ते चुकीचा संदेश आहे. मेण्यातले बाण काढले, हातातला धनुष्य काढला आणि त्याच वेळेला दुर्योधनाच्या पायावरती ठेवला आणि सांगितलं, दुर्योधना, अरे राज्य मी याही बाजूला युद्ध करणार नाही, त्याही बाजूला युद्ध करणार नाही. त्याच वेळेला हस्तिनापुराचा त्याग करून विदुर काका हस्तिनापुराच्या उत्तर दिशेला झोपडं करून राहत होते. झोपडं करून राहत होते विदुर काका आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे सुलभा. रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं भजन करत असायचं, चिंतन करत असायचं आणि भगवान परमात्म्याची मूर्ती समोर ठेवायची आणि डोळ्यामध्ये पाणी येत असायचं. सांगितलं, देवा कधी भेटायला येशील मला. मनामध्ये एकच भाव, भगवान परमात्म्याने एक वेळेस तरी मला भेट देवा. रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं भजन करणारे विदुर काका एक दिवस समिधा आणण्यासाठी अरण्यामध्ये गेले होते आणि समिधा आणण्यासाठी अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर सर्व अंगाचे कान करून ऐका. बाकी किती विक्षेप झाला तर तुमचं लक्ष इकडे असू दे. एक दिवसाचा प्रसंग आहे. धर्मराजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटण्यासाठी गेले. 18 दिवसाचं युद्ध ठरलंच होतं आणि भगवान परमात्म्याला समजून सांगू लागले, धर्मराजे प्रभू 18 दिवसाचं युद्ध ठरलेलं आहे. कशामुळे? आमच्या वाटेची संपत्ती कौरव देत नाही म्हणून युद्ध ठरलं ना. पण प्रभू आम्ही 5 जण भाव आहे, 5 जणांच्या उपजीविती करता 5 जरी गावं दिले ना त्याच्यात आम्ही समाधानी आहे. मग देवा हे युद्ध व्हायचं म्हटल्याच्या नंतर 18 अक्षयोनी सेना त्याच्यामध्ये मरणार आहे आणि कशासाठी? संपत्ती मिळावं म्हणून ना. आम्ही 5 जण भाव आहे, 5 जणांच्या वाटेला 5 जरी गावं दिले तर त्याच्यात आम्ही समाधानी आहे. मग प्रभू तुम्ही शिष्टाई करण्यासाठी हस्तिनापुरामध्ये जा आणि दुर्योधनाला समजून सांगा, 5 जणांच्या वाटेला 5 जरी गावं दिले त्याच्यात 5 पांडव समाधानी आहे. आणि भगवान परमात्मा शिष्टाई करण्यासाठी येणार आहे आणि विदुर काका समिधा आणण्यासाठी अरण्यामध्ये आले होते आणि शिपायाने गर्जना दिली, राजाधिराज द्वारकाधीश कृष्ण कन्हैया हस्तिनापुर में शिष्टाई करने के लिए पधारे, अशी गर्जना झाली त्या ठिकाणी. आणि विदुर काकाच्या कानावरती ते शब्द पडले. विदुर काका पळत 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 गेले आणि सांगितलं, अगं सुलभे ऐकलं का? जगाचा मालक विश्वाचा भरण पोषण करता आपण ज्याची पूजा करतो ना तो ब्रह्मांडाचा चालक आज हस्तिनापुरामध्ये येणार आहे. तर त्यावेळेला सुलभा काकीने सांगितलं, का हो तो तुम्हाला ओळखीतो का तुम्हाला? तर त्यावेळेला विदुर काका म्हणते, अगं सुलभे तो ओळखीतच नाही तर तो मला काका म्हणतो. जगत निर्माता ब्रह्मांडाच्या चालकाने काका म्हणावं अधिकार काय असेल त्यांचा? तो मला काका म्हणतो. त्यावेळेला ते म्हणते, अहो तो तुम्हाला काका म्हणतो ना, मग त्याला आपल्या गरीबाच्या झोपडीमध्ये आणा. तर त्यावेळेला सुलभा काकी म्हणते, विदुर काका म्हणते, अगं सुलभ हे तुझ्या भक्तीला तुझ्या श्रद्धेला साष्टांग प्रणिपात आहे, पण तो गरीबाच्या झोपडीमध्ये येणार नाही. का? तर दुर्योधनाने त्याच्या सेवेसाठी 56 कोसापर्यंत फुलं टाकलेले आहे आणि 56 पदार्थाचे भोग लावलेले आहे, म्हणून तो आपल्या गरीबाच्या झोपडीकडे येणार नाही. आपण जाऊ त्याच्या दर्शनासाठी. विदुर काका सुलभा काकी भगवान परमात्म्याच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी हस्तिनापुरामध्ये उभा राहिलेले आहे आणि शिपाई त्या ठिकाणी स्वागतासाठी उभा राहिलेले आहे. राजे महाराजे त्या ठिकाणी वाट पाहू राहिलेले आहे भगवान परमात्म्याचा रथ येण्याची. आणि भगवान परमात्म्याचा रथ जसा जसा जवळ येऊ लागलेला आहे आणि पायाची टाच उंच करून सुलभा काकी विदुर काका पाहू लागलेले आहे. मनामध्ये एकच भाव आहे, भगवान परमात्म्याने एकदा जरी आमच्याकडे पाहिलं ना 12 वर्षाचा उपवास आमचा सफळ झाला असं आम्ही समजू.
भगवान परमात्माचा रथ जवळ येऊ लागलेला आहे. टाच उंच करून पाहू लागलेले आहे. भगवान परमात्मा एवढा चतुर आहे दादा, त्याने काय केलं, एक हातातली एक वस्तू होती अशी खाली टाकली. खालची वस्तू उचलण्यासाठी असा खाली वाकला. खाली वाकल्याच्या नंतर सुलभा काकीकडे बघून त्यांनी स्मित हास्य केलं. तर त्यावेळेला सुलभा काकी विदुर काका नाचायला लागल्या. का? आमचा 12 वर्षाचा उपवास आमचा सफल झाला. भगवान परमात्मा शिष्टाई करण्यासाठी हस्तिनापुरामध्ये गेले. विदुर काका सुलभा काकी झोपडीकडे आलेले आहे आणि शिष्टाई भरलेली आहे. द्रोणाचार्य, कृपाचार्य, राजे महाराजे, धृतराष्ट्र, अनेक प्रकारचे राजे महाराजे सभेमध्ये बसलेले आहे. आणि भगवान परमात्मा दुर्योधनाला सांगतात, अरे दुर्योधना, अरे ते 5 जण भाव आहे, त्यांच्या वाटेची संपत्ती तू देण्यासाठी तयार नाही. ठीक आहे, पण धर्मराजाने एक संदेश सांगितला, ते 5 जण भाव आहे, 5 जणांच्या उपजीविती करता तू 5 जरी गाव दिले त्याच्यात पांडव समाधानी आहे. त्यांचं राज्य नको देऊ तू. दुर्योधन म्हटला 5 गाव मी देण्यासाठी तयार आहे. 5 गाव देण्यासाठी तयार आहे असं म्हटल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने विचार केला, याने जर 5 गाव दिले तर आपल्या अवताराचं परम प्रयोजन पूर्ण होत नाही. भगवान परमात्म्याचं अवताराचं परम प्रयोजन काय आहे? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजन. भगवान परमात्मा म्हणते माझ्या अवताराचं परम प्रयोजन पूर्ण होत नाही यांनी जर 5 गाव दिले तर भगवान परमात्मा एवढा चतुर आहे. चतुर तो शिरोमणी किंवा देव चतुर जाणूनी अंतर वर्तत असे. भगवान परमात्मा एवढा चतुर आहे, त्याने असे 5 गाव मागितले. इंद्रप्रस्थ, वानप्रस्थ, दिल्ली, मुंबई, कलकत्ता, हैदराबाद मागितल्याच्या नंतर भारतात राहत तरी काय. असे 5 गाव मागितल्याच्या नंतर दुर्योधनाला राग आला. दुर्योधन गरजला आणि सांगितलं, सुईच्या टोकावरती माती बसेल एवढी सुद्धा युद्ध केल्याशिवाय भेटणार नाही. त्याच वेळेला शिष्टाई संपली. भगवान परमात्मा निघाले तिथून आणि त्याच वेळेला धृतराष्ट्र पळत आले आणि सांगितलं, प्रभू भावाचं भांडण आहे, याच्यामध्ये तुम्ही पडू नका. तुमच्यासाठी 56 पदार्थाचे भोग लावले आहे, जेवणासाठी चला. भगवान परमात्म्याने एक वाक्य सांगितलं, जो मेरे नहीं सुनते उनके घर में खाना नहीं खाता. द्रोणाचार्य आले, सांगितलं, प्रभू त्यांच्या घरी नसेल तर माझ्या घरी चला. भगवान परमात्म्याने पुन्हा एक वाक्य सांगितलं, जो मेरे नहीं सुनते जो उनकी सुनते हैं उनके घर भी मैं खाना नहीं खाता. मग उद्धवाने विचारलं, प्रभू कुठे जायचं आपण? चलो विदुरा घर जावे उद्धवजी, चलो विदुरा घर जावे उद्धवजी, चलो विदुरा घर जावे. मुलाला तो बड़ा भक्त करा
पदार्थावरती लात मारून एका गरीबाच्या झोपडीकडे निघालेला आहे. तो जगाचा बाप भक्तवत्सल करुणावरून आलाय. गोपपती गोपीपती नंद नंद आनंद घन द्वारकाधीश भगवान परमात्मा 56 पदार्थावरती लात मारून एका गरीबाच्या झोपडीकडे निघालेला आहे. नरम बिछाने पलंग गादी गरीबाची घोंगडी बरी उद्धवजी चलो विदुरा घर जावे. बडे बडे मंदिर कोण काम के भाव अदब नाही पावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. निघालेले आहे भगवान परमात्मा आणि विदुर काका नेमकी देव दर्शनासाठी गेले होते. सुलभा काकी मोरीमध्ये स्नान करण्यासाठी बसलेल्या होत्या आणि भगवान परमात्माचा रथ त्या ठिकाणी आलेला आहे. भगवान परमात्मा खाली उतरलेला आहे. उद्धवजी मागे आहे. भगवान परमात्मा त्या झोपडीच्या दरवाजा जवळ उभा राहिलेले आहे आणि आवाज दिलेला आहे, काका. सुलभा काकी नेमकी स्नान करण्यासाठी मोरीमध्ये बसल्या होत्या. डोक्याला वारुळाची माती लावली होती. पदर खाली पडलेला होता. चोळी काढून ठेवली होती. नेमकीच पहिला तांब्या डोक्यावरती घेतला होता आणि भगवान परमात्म्याने दुसऱ्यांदा आवाज दिला, काका. भगवान परमात्म्याला माहिती नव्हतं का विदुर काका देव दर्शनासाठी गेले? माहिती होतं, पण अंतकरणातला भाव पाहतो पहा. न सांगता तुम्हा कळ येते अंतर विश्वे विश्वंभर परिहाराची नल. याला माहिती होतं ते देव दर्शनासाठी गेले, पण अंतकरणातला भाव पाहतो पहा. भगवान परमात्म्याने आवाज दिला तिसऱ्यांदी, काका. तर त्यावेळेला सुलभा काकीला असं वाटलं कुणीतरी जवळच असेल. मनावरती घेतलं नाही, पण ज्या वेळेला भगवान परमात्म्याने अंतकरणातून आवाज दिला चौथ्यांदी, काकी. काकी हा आवाज कानावरती पडल्या. त्याच वेळेला भानावरतीच राहिला नाही. आंघोळीला बसले म्हणून पदर खाली पडलेला, चोळी काढून ठेवलेली, डोकं पाण्याने मातीने भरलेलं, अशा अवस्थेमध्ये पळत 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 आल्या. दरुजाच्या झोपडीच्या दरुजा समोर उभा राहिल्या आणि दरुजा उघडला तर पाहिलं तर कोण आलं होतं? पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. भगवान परमात्म्याला पाहिलं तर त्याच वेळेला उद्धवाने पाहिलं ते. तर त्यावेळेला उद्धवजी म्हणतात, प्रभू हे काय सोंग आहे? तुम्ही तर म्हणतात विदुर काका भाविक आहे. तेवढे उद्धवा अरे तिच्या अंतकरणातला भाव बघत राहिले. तर त्यावेळेला सुलभा काकीने सांगितलं, प्रभू या आतमध्ये. भगवान परमात्म्याला आतमध्ये बोलवलं. वळणीवरची घोंगडी होती ती भगवान परमात्म्याला बसण्यासाठी टाकली, पण भाव एवढा टोकाला गेला होता भगवान परमात्म्याला भुईला बसावं लागलं आणि स्वतः घोंगडीवरती बसल्या गेल्या सुलभा काकी. थोड्या वेळ झालं, बोलणं झालं. सांगितलं, प्रभू काय देऊन मी तुम्हाला खाण्यासाठी? तर भगवान परमात्म्याने एक केळीचं डझन आणलं होतं, ते समोर ठेवलं. सांगितलं, प्रभू मी तुम्हाला केळी सोलून देते. एक एक केळी सोलायला लागल्या आणि भगवान परमात्म्याकडे पाहता पाहता आतमधला गाभा स्वतः खाऊन घ्यायचा आणि भगवान परमात्म्याच्या हातीमध्ये साली द्यायच्या. भगवान परमात्मा ती साल सुद्धा खात होता पहा. 2-3 भगवान परमात्म्याने साली खाल्ल्या आणि विदुर काका देव दर्शनावरून आले आणि विदुर काकांनी झोपडीच्या बाहेरून ते सर्व दृश्य पाहिलं. भगवान परमात्मा भुईला बसलेले आहे, वरती घोंगडीवरती बसलेले आहे आपल्या पत्नी. भगवान परमात्मा साली खातात आणि आतमधला गाभा हे खाते. पदर खाली पडलेला, चोळी काढून ठेवलेली, डोकं पाण्याने मातीने भरलेलं, हे सर्व दृश्य विदुर काकाने झोपडीच्या बाहेरून पाहिलं आणि आवाज दिला, सुलभे. सुलभे हा आवाज कानावरती पडल्याच्या नंतर सुलभा काकी भानावरती आल्या आणि अंग झाकीत मोरीमध्ये निघून गेल्या. विदुर काका त्या ठिकाणी आले आणि भगवान परमात्म्याला साष्टांग प्रणिपात केला आणि सांगितलं, प्रभू का हा पापाचा बोजा आमच्या डोक्यावर टाकतोस रे प्रभू? तिने तुझ्या घरी काय कमी आहे का? तिने दिलेली साल तू खावा, तिनं आतमधला गाभा खावा, तू भुईला बसावा, तिनं घोंगडीवरती बसावा. का हा पापाचा बोजा आमच्या डोक्यावर टाकतोस रे प्रभू? तर त्यावेळेला भगवान परमात्म्याचा कंठ दाटून आला, अंतकरण भरून आलं आणि विदुर काकाला कडकडून मिठी मारली आणि सांगितलं, काका सोन्याच्या ताटात वरपंगी भाव असणारे फुगीर माणसं किती जेव घालतात, पण मी घरी आल्याच्या नंतर पदर खाली पडला हे ज्याला कळत नाही, डोकं पाण्याने मातीने भरलेला आहे हे ज्याला कळत नाही, अंगावरची चोळी काढून ठेवलेली आहे हे ज्याला कळत नाही, असे माणसं मला आवडतात रे काका. विदुरा, त्याला अंतकरणामध्ये भाव पाहिजे खऱ्या अर्थाने. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला,
खऱ्या अर्थाने देवा घरी दुष्काळ आहे. कशाचा? तर प्रेमाचा दुष्काळ आहे. पहा, कोणी म्हणाल मी घालायला चांगले कपडे नाही, देवाला त्याची गरज नाही. कोणी म्हणेल मी उच्च जातीतला उच्च कुळातला नाही, देवाला त्याची गरज नाही. कोणी म्हणेल मी दिसायला चांगले कपडे नाही, देवाला त्याची गरज नहीं. जीवन में एक बात याद रखना साहब, भगवान को रूप से और कपड़ों से नहीं जीता जाता, भगवान को जीता जाता है प्रेम से, भगवान को जीता जाता है भाव से. देवाला जरी आपलंच करायचं असलं तर अंतःकरणामध्ये आवड, प्रेम, श्रद्धा, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने आवडीने भावे हरिनाम दिसे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. देवाला फक्त अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. पहा, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति, सदम भक्ती प्रवता तस्यात्मे प्रेतात्मन. पत्रम पुष्पम फलम तोयम, जे काही भगवान परमात्म्याला समर्पित केलं की भगवान परमात्मा आपल्याकडे येण्याकरता वेळ लागत नाही. फक्त अंतःकरणामध्ये प्रेमाची ज्योती जागृत करणारा कोणीतरी पाहिजे. पहा, अंतःकरणात भावच राहिला नाही हो अण्णा, लोकांच्या अंतःकरणात भावच राहिला नाही. नुसतं वर परमार्थ चालू आहे. नातेवाईकाला सुद्धा वर बोलायचं. एका गावामध्ये कलेक्टर साहेब आले. पण सांगितलं आज आपल्या गावामध्ये शासनाचा जे आर आलेला आहे. काय आलेला आहे? जे आर आलेला आहे. सांगितलं ज्या ज्या भाविकाच्या गळ्यामध्ये पवित्र अशा तुळशीच्या माळी असेल त्यांना 5-5 लाख रुपये देण्यात येणार आहे. किती लाख रुपये देणार? 5-5 लाख रुपये देणार आहे. लोकांनी रात्रीतून गाड्या केल्या भाऊ. काही आळंदीला गेले, काही पंढरपूरला गेले, काही पैठणला गेले, काही देवगडला आले, मोठमोठ्याल्या माळी घालून आले. कुत्र्याला माळा मारल्याच्या नंतर वळ उमटण अशा मोठमोठ्याल्या माळी घालून आले. कलेक्टर साहेब दुसऱ्या दिवशी आले. सांगितलं काल तो जो जार होता तो चुकीचा आहे. रांजणगाव आणि नागापूरच्या मध्ये एक पूल बांधायचा आहे. त्या पुलाखाली 5 वारकरी घालायचे आहे. त्यातले काही लोक म्हणे राम भाऊ तुला सांगितलं होतं नको लागू या माळकऱ्याच्या नादी. गेले का नाही 500-500 भाड्याला रात्रीतून. रांजणगाव आणि नागापूरच्या मध्ये पुलाखाली 5 वारकरी घालायचे आहे. लोकांनी तडातड माळी तोडले, तडातड माळी तोडले. जे आमच्या अशा दादासारखे, आमच्या भाऊ सारखे असे हाडाचे वारकरी होते निष्ठावान, ते पुढे आले. ते म्हणे कलेक्टर साहेब आम्हाला पुलाखाली घातलं तरी काही हरकत नाही, पण आम्ही गळ्यातल्या माळी काढणारच नाही. कलेक्टर साहेबांनी सांगितले हे खरे माळकरी यांना 10 लाख रुपये द्या. बाकीचे कसे करायला लागले? इथंच होतील मी माळ. भाव पाहिजे अंतःकरणामध्ये. सारा जमाना प्रभु